नुकत्याच सुरू झालेल्या मेट्रोमुळे बसमधील धक्क्यांच्या आणि रस्त्यांवरील खड्ड्यांच्या जाचातून असंख्य पुणेकरांची सुटका झाली आहे. सध्या पुणे मेट्रो ही अनेक पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहे. गेल्या 2 वर्षांपासून सेवेत आलेल्या या मेट्रोने पुणेकरांसाठी वाहतुकीचा नवा पर्याय खुला केलाय. सध्या पुण्यात पहिल्या टप्प्यातील मार्गिका 1 आणि 2 सुरू झाली असून तिसरी मार्गिका लवकरच खुली होणार आहे. त्यातच आता दुसऱ्या टप्प्यातील 4 आणि 4 अशा 2 मार्गिकांना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. ही मार्गिका खराडी ते खडकवासला आणि नळस्टॉप ते माणिकबाग अशी असणार आहे. खराडी ते खडकवासला हा पुणे मेट्रोचा सर्वात मोठा टप्पा असणार आहे. विशेष म्हणजे ज्या भागात सर्वाधिक वाहतूक कोंडी असते अशा मार्गांवरून ही मेट्रो जाणार आहे. त्यामुळे या रस्त्यांवरील भविष्यातील वाहतूक कोंडी कमी होणार असली तरी त्याआधी मेट्रोच्या कामांमुळे पुणेकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. नवीन हा जो ज्याला लाईन 4 म्हणलं जातं, ह्या प्रकल्पामुळे ह्याच्यामध्ये 2 लाईन्स बेसिकली आहेत. पहिली जी आहे ती आहे खडकवासल्यापासनं हडपसरपर्यंत, हडपसरपासनं खराडी, खराडीपासनं वाघोलीच्या पुढे विठ्ठलवाडीपर्यंत आहे. दुसरी जी लाईन आहे ती नळस्टॉप पासनं वारजापासनं माणिकबाग अशी एक स्पर लाईन आहे. तर हा जो सगळा जो भाग ह्याच्यामध्ये येतो तो कर्वे रोड, सिंहगड रोड, हडपसरचा रस्ता आणि नगर रोड ह्या भागातल्या नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. मेट्रो 4 मार्गिका ही खराडी ते खडकवासला अशी असणार आहे. ही एलिव्हेटेड मेट्रो सिंहगड रस्त्यावरून जाणार आहे. यासाठी 118 कोटी रुपये खर्चून सिंहगड रस्त्यावर नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलांवर पुन्हा खोदकाम केले जाणार आहे. त्याचा परिणाम सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीवर होणार आहे. काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या उड्डाणपुलावर पुन्हा मेट्रोचे काम सुरू होणार असल्याने पुन्हा एकदा त्या मार्गाने प्रवास करणाऱ्या पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. या मार्गावर राजाराम पूल ते वडगाव पर्यंत 105 मेट्रो खांब उभे केले जाणार आहेत. 30 मीटरवर एक खांब असणार आहे. आतापर्यंत 39 खांबांचे काम झाले आहे. उर्वरित 66 खांबांसाठी उड्डाणपुलाला छेद पाडले जाणार आहेत. उड्डाणपुलांच्या 5.5 मीटर उंचीवर ही मेट्रो धावणार आहे. नवीन पूल झालेला, उड्डाण पूल झालेला आहे. तो बांधतानाच महापालिका आणि मेट्रो प्रशासन यांच्यामध्ये समन्वय होता. त्या संदर्भामध्ये त्याचं बांधकाम करतानाच मेट्रो कॉलमची स्ट्रेंथ आणि त्याला लागणारे स्पेस हे विचारात घेऊन त्याचं बांधकाम झालेलं आहे. त्यामुळे तो उड्डाण पूल जो आहे त्याला कुठलाही धक्का लागणार नाही. काम करताना थोडा बॅरिकेडिंगसाठी तर तेवढी एक अडचण कदाचित तिथे येऊ शकते, पण तो इव्हन बांधकामाच्या वेळेस पण तो पूल बंद नसेल. बॅरिकेडिंगसाठी थोडी जागा म्हणजे नागरिकांच्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तेवढी जागा बॅरिकेड केली जाईल आणि साधारणपणे 66 कॉलम्स जे आहेत त्याचं काम तिथं होईल. आणि ऑलरेडी जे पुलाचे जे रॅम्प्स आहेत त्या रॅम्पच्या इथे त्याच ट्रेनचे म्हणजे मेट्रो कॉलम उभा राहील या ट्रेनचे ऑलरेडी कॉलम घेण्यात आलेले आहेत. साधारणपणे ते 39 कॉलम आहेत, ते ऑलरेडी घेतलेले आहेत. मुळात उड्डाण पुलाचं नियोजन करताना जे आहे त्याच्यामध्ये 2 लेनचा उड्डाण पूल हा बांधण्यात येईल हे निश्चित होतं आणि तिथून कॉलम या पद्धतीने वर येणार हेही निश्चित होतं. तर त्याच्यामुळे मूळ आरेखन जे आहे त्याच्यानुसारच हे काम होईल. ह्याच्यामुळे आरेखन नंतर केलेलं नसल्यामुळे आता जी रुंदी आहे ठीक आहे त्याच्यामध्ये जरी थोडंसं कमी झालं तरी 2 लेन जे आहेत या 2 लेन दोन्ही बाजूनी अवेलेबल राहतील. पीक आवरमध्ये सिंहगड रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न अनेकदा चर्चेत येतो. उड्डाण पूल बांधून देखील दररोज इथे वाहतूक कोंडी पाहायला मिळते. अशा वेळी मेट्रो 4चे काम सुरू झाल्यानंतर येथील नागरिकांचा वेळ वाहतूक कोंडीत जाणार आहे. हीच परिस्थिती मेट्रो 4च्या कामामुळे देखील होणार आहे. हा मार्ग नळ स्टॉप ते माणिकबाग असा असणार आहे. वारजेतून हा मेट्रो मार्ग जाणार असल्याने याचा परिणाम राष्ट्रीय महामार्गाच्या वाहतुकीवरही होण्याची शक्यता आहे. खरे तर हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला 2022 मध्ये सुरुवात करण्यात आली होती. आता 2025चा डिसेंबर महिना सुरू असून अद्यापही हे मेट्रोचे काम पूर्ण झालेले नाही. आणि याच मेट्रोचे काम सुरू असताना सूस, पाषाण, बानेर, शिवाजीनगर या परिसरातील नागरिकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला आहे. आणि हीच परिस्थिती आताही खराडी ते खडकवासला आणि नळस्टॉप ते माणिकबाग या मार्गांवर सुद्धा होण्याची शक्यता आहे. आधीच रस्त्यांवर खड्डे, बेसुमार रस्त्यांवर वाहने यामुळे नागरिकांचा मोठ्या प्रमाणात वेळ वाहतूक कोंडीत जात आहे. आणि आताही या खराडी ते खडकवासला आणि माणिकबाग ते नळस्टॉप हा जो मार्ग होणार आहे त्यामध्ये सुद्धा नागरिकांना आता वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. यामुळे मनपा, मेट्रो प्रशासन, PMRDA, राष्ट्रीय महामार्ग आणि वाहतूक पोलीस
यातून कसा मार्ग काढणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.